सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय पथकाने मंगळवारी रात्री कोळेगाव परिसराला भेट दिली। या दौऱ्यात पथकाने नुकसानग्रस्त शेतजमिनी, बंधारे आणि गावातील मूलभूत सुविधांची पाहणी केली। या केंद्रीय पथकात केंद्र शासनाच्या विविध विभागातील 4 वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते। यामुळे अभिषेक कुमार, करण सरीन, कंदर पटेल, सत्येंद्र प्रताप सिंग या पाहणी दौऱ्यात केंद्रीय अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले उपस्थित होते। पथकाने कोळेगाव परिसरात बंधाऱ्याचे झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले, तसेच स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांची माहिती घेतली। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरस्थिती आणि पिकांचे झालेले नुकसान याची सविस्तर माहिती पथकाला दिली। यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन मुळीक आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी देखील उपस्थित होते। पथकाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाच्या अहवालाची नोंद घेतली असून लवकरच हा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे। या पाहणीमुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला असून नुकसान भरपाईबाबत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।